जळगाव जिल्ह्यातील ग्रामसभेच्या कामकाजादरम्यान ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर हल्ला होऊन मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा अनिश्चित काळासाठी काम न करण्याचा निर्णय। ग्रामसभा कामकाजातून ग्रामपंचायत अधिकारी बाजूला, सांगली जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी निर्णय। जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेच्या कामकाजादरम्यान ग्रामपंचायत अधिकारी श्री पी.एन. पाटील यांच्यावर ग्रामसभेत ग्रामस्थांनी केलेल्या हुल्लडबाजी आणि हल्ल्यामुळे दुर्दैवी निधन झालं आहे। या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनने आक्रमक भूमिका घेतली। ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याने सांगली जिल्ह्यातील ग्रामसभांच्या कामकाजातून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सचिव म्हणून काम न करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे 18 ऑगस्ट 2026 पासून पुढे अनिश्चित काळासाठी सांगली जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकारी सचिव म्हणून कामकाज करणार नाही अशी भूमिका जिल्हा संघटनेने घेतली। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या राज्य संघटनेने 18 ऑगस्ट रोजी ग्रामसभा कामकाजाबाबत निवेदन देत हा निर्णय जाहीर केला। ग्रामसभांसाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांऐवजी पर्यायी सचिव नियुक्त करण्याच्या सूचना संबंधितांना तातडीने द्याव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात येते आहे। ग्रामपंचायत अधिकारी युनियन प्रशासनाला सहकार्य करण्यास सदैव तयार आहे, मात्र सध्याच्या परिस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याने राज्य संघटनेच्या निर्णयाची सांगली जिल्ह्यात तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात येते आहे। राज्य संघटनेच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा संघटक पूर्णपणे कटिबद्ध आहे। ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जळगाव।